रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग पहिला. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत. गुरु राया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. गुरु राया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करुणी रंका धरी हाती. तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तुची कृपा सिंधू पांडुरंगा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत. प्रथम गणपतीला व शारदेला नमस्कार करतो, नंतर गुरुदेवांना नमस्कार करतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, गुरु राया चरणी मस्तक ठेविला, आपल्या स्तुतीला द्यावी मती. श्री गुरु रायाच्या पायावर मस्तक ठेवतो, आता त्यांची स्तुती करण्याची बुद्धी द्यावी. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, गुरु राया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करुणी रंका धरी हाती. गुरुदेवा तुमच्यासारखा मित्र नसून कृपा करून या दीन माणसाचा हात धरा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तुची कृपा सिंधू पांडुरंगा. श्री तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तूच माझी माता, पिता, गुरु व बंधू आहेस. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग दुसरा. पहाटेच्या प्रहरी म्हणा हरिहरी, तया सुखा सरी नाही तुझे. केशव वामन नारायण विष्णू, कृष्ण संगर सुनू राम राम. माधवा वामना श्रीधरा गोविंदा, अच्युता मुकुंदा पुरुषोत्तमा. नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा, ऋषिकेशी पावा स्मरण मात्रे. तुका म्हणे एका नामी भावर आहे, तेव्हा होय साह्य पांडुरंग. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, पहाटेच्या प्रहरी म्हणा हरिहरी, तया सुखा सरी नाही तुझे. पहाटेच्या वेळी हरिहरी असे म्हणा, त्या सुखाची बरोबरी करणारे दुसरे सुख नाही. मग पहाटच्या वेळेला कोणकोणते नाम म्हणायचे ते श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, केशव वामन नारायण विष्णू, कृष्ण संगर सुनू राम राम. केशव, वामन, नारायण, विष्णू, कृष्ण, संघर्षण, राम. अजून कोणकोणते नाम म्हणायचे ते श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, माधवा वामना श्रीधरा गोविंदा, अच्युता मुकुंदा पुरुषोत्तमा. माधव, वामन, श्रीधर, गोविंद, अच्युत, मुकुंद, पुरुषोत्तम. अजून कोणकोणते नाम म्हणायचे ते श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा, ऋषिकेशी पावा स्मरण मात्रे. नरहरी, भार्गव, गोपाळ, वासुदेव, ऋषिकेश इत्यादी यांच्या स्मरणाने त्या ईश्वराची प्राप्ती होते. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, तुका म्हणे एका नामी भावर आहे, तेव्हा होय साह्य पांडुरंग. श्री तुकाराम महाराज म्हणतात, एक नामावर प्रेम धरल्याने पांडुरंगाचे साह्य मिळते. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन. अभंग तिसरा. अयोध्या मथुरा काशी अवंतिका, कांची हे द्वारका माया सत्य. मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे, प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. नित्य नित्य मनी हरी आठवावा, तेनेची तरावा भव सिंधू. तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहील जो नेमा तोची धन्य. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, अयोध्या मथुरा काशी अवंतिका, कांची हे द्वारका माया सत्य. अयोध्या मथुरा काशी अवंतिका कांची द्वारका माया हे सत्य आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे, प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. या मोक्षपुऱ्या असून वाणीने त्यांचे नित्य स्मरण केले तर त्या प्राणाचा उद्धार होतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, नित्य नित्य मनी हरी आठवावा, तेनेची तरावा भव सिंधू. आणि नित्य नेमाने ईश्वर चिंतन करावे, त्यामुळे संसार सागर तरून जाता येतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात,
तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहील जो नेमा तोची धन्य. श्री तुकाराम महाराज म्हणतात, हा नामाचा महिमा असून जो या नेमाने वागेल तोच धन्य आहे. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग चौथा. यमुना कावेरी गंगा भागीरथी, कृष्णा सरस्वती तुंगभद्रा, नर्मदा आठवी वेळोवेळ वाचे, नाही भय साचे प्राणी आसी. जयाच्या संगती प्राणी उद्धरती, दर्शनेच होती मुक्ती प्राप्त. तुका म्हणे रामी एकनिष्ठ भाव, तेथे वासुदेव सर्व काळ. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, यमुना कावेरी गंगा भागीरथी, कृष्णा सरस्वती तुंगभद्रा. यमुना कावेरी, गंगा भागीरथी, कृष्ण सरस्वती, तुंगभद्रा या 7 नद्या आणि श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नर्मदा आठवी वेळोवेळ वाचे, नाही भय साचे प्राणी आसे. आणि नर्मदा आठवी या नद्यांचे नित्य स्मरण केले तर त्या प्राण्याला कसलीच भीती नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जयाच्या संगती प्राणी उद्धरती, दर्शनेच होती मुक्ती प्राप्त. त्यांच्या संगतीने प्राण्याचा उद्धार होतो व दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे रामी एकनिष्ठ भाव, तेथे वासुदेव सर्व काळ. श्री तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे नामावरच एकनिष्ठ प्रेम असते तेथे भगवान सर्व काळ असतो. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 5वा. प्रातकाळी नाम पवित्रची घ्यावे, तेने विसरावे जन्म मृत्यू. नळ युधिष्ठिर जनक जनार्दन, स्मरणेची धन्य होती प्राणी. न करा आळस नाम घेता वाचे, नाही भय साचे प्राणी आसी. तुका म्हणे वाचे गाईल गोविंद, होईल परमानंद नामे एका. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, प्रातकाळी नाम पवित्रची घ्यावे, तेने विसरावे जन्म मृत्यू. प्रातकाळच्या समयाला देवाचे पवित्र नाम घेऊन जन्म मरण विसरून जावे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नळ युधिष्ठिर जनक जनार्दन, स्मरणेची धन्य होती प्राणी. नळ राजा, धर्मराजा, जनक राजा व जनार्दन यांच्या स्मरणानेच प्राणी धन्य होतात. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, न करा आळस नाम घेता वाचे, नाही भय साचे प्राणी आसी. नाम घेण्याचा आळस करू नका, त्यामुळे खरोखर प्राण्यांना भीती नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे वाचे गाईल गोविंद, होईल परमानंद नामे एका. श्री तुकाराम महाराज म्हणतात, जो वाणीनं गोविंदाचे नाम घेईल त्याला फार मोठा आनंद प्राप्त होईल. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 6वा. कश्यप गौतम भारद्वाज अत्री, ऋषी विश्वामित्र नाम थोर. जमदग्नी मुनी वशिष्ठ वर्णिला, तिन्ही लोकी झाला वंदे एक. नाम घेता नुरे पाप ताप दैन्य, होय थोर पुण्य उच्चारिता. तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी, तेने अंतकरणी सुख होय. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कश्यप गौतम भारद्वाज अत्री, ऋषी विश्वामित्र नाम थोर. कश्यप, गौतम, भारद्वाज, अत्री व विश्वामित्र ऋषी ही थोर नामे आहेत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जमदग्नी मुनी वशिष्ठ वर्णिला, तिन्ही लोकी झाला वंदे एक. जमदग्नी व वशिष्ठ ऋषीचे वर्णन केले तर तो तिन्ही लोकात वंदनीय होतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, नाम घेता नुरे पाप ताप दैन्य, होय थोर पुण्य उच्चारिता. नाम घेताना पाप ताप व दैन्य शिल्लक राहत नाही. नामाच्या उच्चारामुळे मोठे पुण्य उत्पन्न होते. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी, तेने अंतकरणी सुख होय. श्री तुकाराम महाराज म्हणतात,
अशा प्रकारच्या वाणीच्या उच्चारामुळे अंतकरण सुखाने भरून जाईल. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 7वा. अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र, होय कुडगोत्र उद्धरण. संकल्प विकल्प सांडूनी यादुरी, वाचे हरी हरी उच्चारावे. नाही बद्धकता तया संसाराची, जाचनी यमाची मंग कैची. तुका म्हणे नाम पवित्रची वाचे, तेने होय साचे जन्मफळ. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा या चौघी व मंदोदरी या मुख्य पतिव्रता आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र, होय कुडगोत्र उद्धरण. यांची नावे घेतल्याने वाणी पवित्र होते आणि कुळाचा व गोत्राचा उद्धार होतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, संकल्प विकल्प सांडूनी यादुरी, वाचे हरी हरी उच्चारावे. मनातील संकल्प व विकल्प दूर टाकून वाणीने हरी हरी असे म्हणावे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नाही बद्धकता तया संसाराची, जाचनी यमाची मंग कैची. त्याला संसाराची बाधा होणार नाही, मग यमाच्या यातना तरी कशा होणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे नाम पवित्रची वाचे, तेने होय साचे जन्मफळ. श्री तुकाराम महाराज म्हणतात, वाणीवर नाम असणे पवित्र असून त्यामुळे जन्म सफल होईल. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 8वा. व्यास अंबरीस वशिष्ठ नारद, सौनक प्रल्हाद भागवत. नित्य स्मरण करी यांचे जरी प्राण, पुन्हा नाही खानी 84ची. शुक पराशर मुनी पुंडलिक, अर्जुन वाल्मिक नामगाती. बली बिभीषण भीष्म रुक्मांगन, बग दालभ्य शुद्ध महाऋषी. तुका म्हणे यांची नामे येता वाणी, प्रत्यक्ष तो प्राणी देवायसा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, व्यास अंबरीस वशिष्ठ नारद, सौनक प्रल्हाद भागवत. व्यास, अंबरीस, वशिष्ठ, नारद, सौनक, प्रल्हाद या भगवंताच्या विभूती आहेत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नित्य स्मरण करी यांचे जरी प्राण, पुन्हा नाही खाणी 84ची. यांचे जर नित्य स्मरण केले तर पुन्हा 84 लक्ष येऊन फिरा येणार नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, शुक पराशर मुनी पुंडलिक, अर्जुन वाल्मिक नामगाती. शुकाचार्य, पराशर ऋषी, पुंडलिक, अर्जुन, वाल्मिक हे सर्व नामस्मरण करणारे होते. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, बली बिभीषण भीष्म रुक्मांगन, बग दालभ्य शुद्ध महाऋषी. बळीराजा, बिभीषण, भीष्माचार्य, रुक्मांगन, बगदालभ्य हे महान ऋषी आहेत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे यांची नामे येता वाणी, प्रत्यक्ष तो प्राणी देवायसा. यांची नामे घेतल्याने तो प्राणी प्रत्यक्ष देवाप्रमाणे होतो, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 9वा. गीता भागवत देव उच्चारिता, पापाची तो वार्ता कोठे राहे. सकळ वासना नामे जे रंगली, साधने राहिले मंग कैची. म्हणून या नेम ऐसा तारी जीवा, होय तोची देवा आवडता. उगवला दिवस जायतो क्षणात, विचारुनी हित वेगी करा. तुका म्हणे स्मरा वेगी विठोबासी, न धरा मानसी दुजे काही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, गीता भागवत देव उच्चारिता, पापाची तो वार्ता कोठे राहे. गीता भागवत वेद या ग्रंथांचे वाचन आणि हरिनामाचा उच्चार केला तर तेथे पापाची गोष्टच नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, सकळ वासना नामी जे रंगली,
साधने राहिली मग कैची. ज्याची सर्व वासना नामाने रंगली आहे त्याला इतर साधने जरूर नाहीत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, म्हणून या नेम ऐसा तारी जीवा, होय तोची देवा आवडता. म्हणून केलेला नेम अशा प्रकारे जीवाला तारतो आणि तोच देवाला आवडता होतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, उगवला दिवस जाय तो क्षणात, विचारून हित वेगी करा. उगवलेला दिवस एका क्षणात मावळतो, म्हणून विचारपूर्वक तुझे हित कशात आहे ते पहा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे स्मरा वेगी विठोबासी, न धरा मानसी तुझे काही. श्री तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे स्मरण लवकर करा, दुसरे मनात काही आणू नका. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 10वा. तीर्थाचे जे मुळ व्रताचे जे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीये. ते आम्ही देखिले आपुले नयनी, फिटली पारणी लोचनाची. जीवीचा जिव्हाळा सुखाचा शेजार, उभे कटिकर ठेवून या. जगाचा जनिता कृपेचा सागर, दिना लोवपर दुष्टा काळ. सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी, आकार निर्गुणे तोचे असे. तुका म्हणे नाही श्रुती आतुडले, आम्हा सापडले गीती गाता. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीये. तीर्थाचे मूळ तीर्थ व व्रताचे फळ जे ब्रह्म ते पंढरपूरला आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, ते आम्ही देखील आपुले नयनी, फिटली पारणी लोचनाची. ते आम्ही आमच्या डोळ्याने बघितले व त्यामुळे आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, चिवीचा जिवाळा सुखाचा शेजार, उभे कटिकर ठेवून या. तो जीवाला प्रेम देणारा व सुखाचा आसरा देणारा असून कमरेवर हात ठेवून उभा आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, जगाचा जनिता कृपेचा सागर, दिना लोभ पर दुष्टा काळ. या जगाचा तो उत्पन्न करता असून कृपेचा समुद्र आहे. दिनावर लोभ करणारा असून दुष्टांचा काळ आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी, आकार निर्गुणे तोचे असे. देवादिकांना चिंतनीय, ऋषींना ध्यानास योग्य असा निर्गुणाचा आकार तोच आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 6व्या चरणात सांगतात, तुका म्हणे नाही श्रुती आतुडले, आम्हा सापडले गीती गाता. श्री तुकाराम महाराज म्हणतात, जो वेदाला सापडला नाही तोच आम्हाला गीत गाऊन सापडला. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 11वा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया. कस्तुरी मडवट चंदनाची उटी, रुडे माळ कंठी वैजयंती. मुकुट कुंडल श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही. कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बायांनो. सकळही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया. हा देव राजकुळातला असून सुकुमार आहे व मदनाचा तर पुतळाच आहे. याच्या तेजापुढे सूर्य व चंद्र फिके पडतात. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुडे माळ कंठी वैजयंती. याने कस्तुरीचा मळवट भरला आहे, सर्वांगाला चंदनाची उटी लावली आहे व गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, मुकुट कुंडल श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही. मुकुट कुंडलाने याचे मुख शोभून दिसत आहे व सर्व शरीर जणू सुखाचेच घडले आहे असे वाटते. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घन निळ सावळा बायांनी. कमरेला पितांबर असून
अंगावर शुभ्र वस्त्र परिधान केले आहे व स्वतः मेघाप्रमाणे नीलवर्ण असा आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, सकळही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही एका बाजूला व्हा, मला आता त्याच्याकडे बघण्यासाठी धीर धरवत नाही. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 12वा. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुकावले. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी, पुरवावी आडी माये बापे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुकावले. हे सुंदर व सगुण रूप मला आवडणारे असून हे पाहत असता माझे डोळे सुकावतात. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. जोपर्यंत तुझ्याकडे पाहत आहे तोपर्यंत देवा माझ्या डोळ्यासमोर तू असाच उभा राहा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोडी ऐशी झाले. माझ्या मनाला वेळ लागून तशी गोडी लागली आहे. आता जिवंत असेपर्यंत तुला सोडू नये असे वाटत आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी, पुरवावी आडी माये बापे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लढवाळपणाने जे मागू ती आमची इच्छा तुम्ही पूर्ण करा. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 13वा. शंख चक्र गदा रुडे वैजयंती, कुंडले तडपती दोन्ही कानी. मस्तकी मुकुट नवरत्नाचा हार, वरी पितांबर पांघुरला. रत्न हिरे जडित कटी कडदोरा, रम्य शोभे हिरा बेंबी पासे. जडित कंकण करणी शोभे मुद्रिका, लांचावला तुका भेटीसाठी. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, शंख चक्र गदा रुडे वैजयंती, कुंडले तडपती दोन्ही कानी. शंख चक्र गदा गळ्यात असणारी वैजयंती माळ व दोन्ही काना चककणारे कुंडले आहेत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, मस्तकी मुकुट नवरत्नाचा हार, वरी पितांबर पांघुरला. डोक्यावर असणारा मुकुट नवरत्नाचा हार, त्यावर आपण पितांबर नेसला आहात. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, रत्न हिरे जडित कटी कडदोरा, रम्य शोभे हिरा बेंबी पासे. हिरे जडित असणारी रत्ने, कमरेचा करगोटा आणि बेंबीजोड हिरा शोभून दिसत आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, जडित कंकण करणी शोभे मुद्रिका, लांचावला तुका भेटीसाठी. कानातील भूषणे, हातात वडी घातलेल्या अशा दर्शनासाठी श्री तुकाराम महाराज उतावळे झाले आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 14वा. नेने जप तप योग युक्ती ध्यान, करिता चिंतन रात्रंदिन. नेने काही देवा झालो उतराई, मांगे लागो पाही बाळ जैसा. भाव गंगोदकी आम्ही शुद्ध पाहे, प्रक्षाडिले पाय विठे सहित. जन्मली जानवी ज्या ठाई उत्तम, हरावया श्रम भाविकांचे. तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत, सेविले अमृत रामतीर्थ. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नेने जप तप योग युक्ती ध्यान, करिता चिंतन रात्रंदिन. देवा, मी जप तप योग युक्ती ध्यान काही जाणत नसून रात्रंदिवस तुझे चिंतन करीत आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नेने काही देवा झालो उतराई, मांगे लागो पाही बाळ जैसा. देवा, मला हे काही कळत नाही,
की तुझ्या ऋणातून मुक्त झालो आहे का? पण बाळ जसे आईच्या मागे लागते तसा मी मागे सुटलो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भाव गंगोदकी आम्ही शुद्ध पाहे, प्रक्षाळिले पाय विठे सहित. प्रेम गंगेच्या पाण्याने आम्ही शुद्ध झालो आहोत आणि तुझे पाय आम्ही विठे सहित धुतले आहेत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, जन्मली जाणवी ज्या ठाई उत्तम, हरावया श्रम भाविकांचे. त्या ठिकाणाहून गंगा नदी भाविकांचे श्रम हरण करण्यासाठी उगम पावले आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत, सेविले अमृत रामतीर्थ. श्री तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे आम्ही पुण्यवंत बनून रामाचे तीर्थरूप अमृत आम्ही सेवन केले आहे. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 15वा. परिमळ मिश्रित करुणे उठणे, नारायण तेने तोषविला. पय धृत दधी मधु ते शर्करा, गोशृंगधारा खंडित. करुणी संयुक्ती ओपियली ईशा, पंचामृत तैसे पंचविधी. तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला, प्रसाद दिला आम्हा लागे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, परिमळ मिश्रित करुणे उठणे, नारायण तेने तोषविला. सुगंधित उठणे तयार करून आम्ही नारायणाला संतुष्ट केले. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, पय धृत दधी मधु ते शर्करा, गोशृंगधारा खंडित. दूध, तूप, दही, मध व साखर यांच्या गायीच्या शिंगा एवढ्या जाड धारेने अखंड वर्षाव केला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, करुणी संयुक्ती ओपेयली ईशा, पंचामृत तैसी पंचविधी. हे सर्व एकत्र करून आम्ही ईश्वराला अर्पण केले व त्याप्रमाणे 5 प्रकारे पंचामृते करून अर्पण केली. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला, प्रसाद दिला आम्हा लागे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून जेथे गंगा जन्माला आली, तो आम्हाला त्याने प्रसाद दिला. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 16वा. आपुलिया घरी कष्ट तरी करी, आणोनी घागरी गंगोदक. करुणी विनंती विनवतो तुम्हा, स्नान पुरुषोत्तमा करावेगी. उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग, करुणी अभंग सर्वांगासी. परिधान वस्त्र केली पितांबरे, तेने हे साजरे रूप दिसे. तुका म्हणे नेत्र पाहता निवाले, ध्यान संचारले हृदया माझे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, आपोलिया घरी कष्ट तरी करी, आणोनी घागरी गंगोदक. कष्ट करून आपल्या घरी गंगेचे पाणी घागरीमध्ये आणून श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, करुणी विनंती विनवतो तुम्हा, स्नान पुरुषोत्तमा करावेगी. मी तुम्हाला विनंती करून सांगतो की त्या पुरुषोत्तमाला तुम्ही गंगेचे स्नान घाला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग, करुणी अभंग सर्वांगासी. व उत्तम वस्त्राने त्यांचे सर्व अंग पुसून अंग सुगंधित करावे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, परिधान वस्त्र केले पितांबरे, तेने हे साजरे रूप दिसे. पितांबराचे वस्त्र परिधान केल्यावर परमेश्वराचे हे रूप सुंदर दिसेल. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे नेत्र पाहता निवाले, ध्यान संचारले हृदया माझे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, माझे डोळे ते ध्यान पाहून शांत झाले व ते हृदयामध्ये संचारले आहे. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 17वा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी, पुनरपी जन्मासी येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास वावा वैकुंठासी.
श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरुपी संसारा येणे नाही. मनरूपी मोगऱ्याची फुले ईश्वराला अर्पण करून पुन्हा संसाराला येऊ नका. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, मन हे शेवंती अर्पुनी भगवंती, पुनरुपी संस्कृती येणे नाही. मनरूपी शेवंती भगवंताला अर्पण करून पुन्हा सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जन्म मागू नका. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, मन हे तुळशी अर्पुणे ऋषिकेशी, पुनरुपी जन्मासे येणे नाही. मनरूपी तुळस ईश्वराला अर्पण करून पुन्हा जन्माला येऊ नका. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका मने ऐसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठासे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा प्रकारे जन्म दिला तर त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळावे. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 18. नाम पुष्प शुद्ध गळा घाला हार, विवेक सारा सार तुरा लावू. बोध भाडी बुका क्षमा तुळशी दड, वाहता गोपाळ संतोषतो. गायलिया गुण संतोषतो तयाने, करिता कीर्तने आल्हादेतो. आल्हादे हा देव कीर्ती वाखानिता, पवाडे सांगता याचे यास. याचे यास करू सर्व निवेदन, वारील हा शिन संसारीचा. संसाराचा वारा लागो नेदी अंगा, भावे पांडुरंगा अडविता. तुका मने आता उजळलेली आरती, भावे तो श्रीपती ओवाळूया. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नाम पुष्प शुद्ध गळा घाला हार, विवेक सारा सार तुरा लावू. नामरूपी शुद्ध फुलांचा हार गळ्यात घाला, सारा सार विवेकाचा तुरा लावा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, बोध भाडी बुका क्षमा तुळशीदळ, वाहता गोपाळ संतोषतो. बोधरूपी कपाळाला बुक्का लावून क्षमारूपी तुळशीदळ देवाला अर्पण केल्याने त्याला आनंद वाटेल. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, गायलिया गुण संतोषतो तयाने, करिता कीर्तने आल्हादेतो. त्याचे गुणगान केले तर तो संतुष्ट होईल व कीर्तन केलं तर आनंद होईल. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, आल्हादे हा देव कीर्ती वाखानिता, पवाळे सांगता याचे यास. त्याची कीर्ती वर्णन केली तर त्याने देवाला आनंद होतो. त्याच्या अद्भुत गोष्टी त्यालाच ऐकल्याने देवाला आनंद होतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, याचे यास करू सर्व निवेदन, वारील हा सीन संसारीचा. त्याचे वर्णन त्याच्या पुढे करू म्हणजे तो संसाराचा सारा शीन शांत करील. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 6व्या चरणात सांगतात, संसाराचा वारा लागो नेदी अंगा, भावे पांडुरंगा अडविता. प्रेमाने पांडुरंग अडविला तर तो संसाराचा वारा अंगाला लागू देत नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 7व्या चरणात सांगतात, तुका मने आता उजळलेली आरती, भावे तो श्रीपती ओवाळूया. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आता या पेटविलेल्या आरतीने प्रेमाने श्रीपतीला ओवाळू. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 19. शब्दाचे या भावे केला उपचार, तेने सर्वेश्वर संतोषला. शब्दाचे या करे करविले भोजन, धाला नारायणे तेने सुखे. शब्दाचे या करे करविले आचमन, तांबूल अर्पून फळे पुष्पे. तुका मने अन्न आदी धूपदीप, उपचार अल्प समर्पिले. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, शब्दाचे या भावे केला उपचार, तेने सर्वेश्वर संतोषला. शब्दाच्या प्रेमाने भक्ती केली म्हणून तो सर्वेश्वर संतुष्ट झाला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, शब्दाचे या करे करविले भोजन, धाला नारायणे तेने सुखे. शब्दाच्या हाताने त्याला भोजन भरविले, नारायण तृप्त झाला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, शब्दाची या करे करविले आचमन, तांबूल अर्पून फळे पुष्पे. शब्दाच्या हाताने त्याला आचमन केले,
व तांबूल अर्पण करून फळे फुले पण अर्पण केली. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे अन्ना आदी धूपदीप उपचार अल्प समर्पिले. श्री तुकाराम महाराज म्हणतात, नैवेद्य अगोदर धूप व दीप असे अल्पोपचार त्याला अर्पण केले. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 20. मज लागी नाही ज्ञानाची ती चाड, वाचे घेत गोड नाम तुझे. नेनते लेकरू आवडीचे नाते, बोले वचनाते आवडीने. भक्तीविन काही वैराग्य ते नाही, घातला विटाई भार तुझ. तुका म्हणे नाचू निर्लज्ज होणे, नाही माझ्या मनी दुजा भाव. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मज लागी नाही ज्ञानाची ती चाड, वाचे घेत गोड नाम तुझे. मला ज्ञानाची इच्छा नाही, वाणीने तुझे नाम घेणे गोड आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नेनते लेकरू आवडीचे नाते, बोले वचनाते आवडीने. अज्ञान बालक आवडीच्या नात्यानं गोड शब्द आवडीने बोलते. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भक्तीविन काही वैराग्य ते नाही, घातला विटाई भार तुझ. भक्तीशिवाय वैराग्याला महत्त्व नसून देवा मी माझा भार तुझ्यावर घालीत आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे नाचू निर्लज्ज होणे, नाही माझ्या मनी दुजा भाव. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी निर्लज्ज होऊन नाचेन, माझ्या मनात दुजा भाव नाही. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 21. पूजू नारायण शब्दाच्या सुमने, मंत्र पुष्पतेने वाहिले. भावाचे पै हाती जोडून ओंजळ, समर्पिले जड शुद्ध भावे. मुखशुद्धी तांबूल दिले तुळशी दळ, आनंद सकळ ओसांडला. तुका म्हणे आता उरले ते नाही, नामाविन काही बोलावया. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पूजू नारायण शब्दाच्या सुमने, मंत्र पुष्पतेने वाहिले. शब्दाच्या फुलांनी नारायणाची पूजा करू व मंत्र पुष्प पण तसेच वाहू. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, भावाचे पै हाती जोडून ओंजळ, समर्पिले जड शुद्ध भावे. प्रेमाच्या हाताने ओंजळ करून शुद्ध भावाने पाणी समर्पण करू. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, मुखशुद्धी तांबूल दिले तुळशी दळ, आनंद सकळ ओसांडला. मुख शुद्धी करता विडा म्हणून तुळशीचे पान दिले, तर त्यामुळे सर्व आनंद ओसांडून गेला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे आता उरले ते नाही, नामाविन काही बोलावया. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आता नामाशिवाय दुसरे बोलायला काही उरलेच नाही. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 22. समाधान चित्ताचे चरण आलिंगन, पायावरी मन स्थिरावले. जैसे केले तैसे घालू लोटांगणा, करू प्रदक्षिणा नमस्कार. प्रार्थिता मी तुझ, राहे माझे पोटी, हृदय संपुष्टी देवराया. क्षम आलिंगन दिली पायी मिठी, घेतली सी लुटी आमुप हो. तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, समाधान चित्ताचे चरण आलिंगन, पायावरी मन स्थिरावले. तुझ्या पायांना आलिंगन दिल्यामुळे माझ्या चित्ताला समाधान झाले व तुझ्या पायावर माझे मन स्थिर झाले. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, जैसे केले तैसे घालू लोटांगणा, करू प्रदक्षिणा नमस्कार. जे करू ते तुला लोटांगण प्रदक्षिणा व नमस्कार घालून करू. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, प्रार्थिता मी तुझ, राहे माझे पोटी, हृदय संपुष्टी देवराया. हे देवराया, मी तुला प्रार्थना करतो की तू माझ्याजवळ हृदयामध्ये राहा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, क्षम आलिंगन दिली पायी मिठी, घेतली सी लुटी आमुप हो.
तुझ्या पायाला आलिंगन घालून मिठी मारली आहे व त्यामुळे मी आलोट लूट मिळवली आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आता आनंदी आनंद असून मनाने परमानंदाचे गाणे गाऊ. राम कृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 23वा. काय उपचार करू पांडुरंगा, हेची मज सांगा विचारुनी. कोणता पदार्थ उन्हा तुझ पासी, बोलाया वाचेसी मौन पडे. शंकर शेषादी करती स्मरण, तेथे माझे मन गाऊ शके. इंद्र सुरवर वाहती सुमने, तेथे म्या वाहने काय. परी आवडीने जोडणी ओंजळ, बुका वाहू माळ तुळशीची. उन्हे पुरे तुम्ही करून या सांगा, जीवा लागी मग सुख तेव्हा. तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना, तुम्ही नारायणा सेवकाची. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, काय उपचार करू पांडुरंगा, हेची मज सांगा विचारुनी. पांडुरंगा, मी तुमच्यासाठी काय करू ते मला विचार करून सांगा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कोणता पदार्थ उन्हा तुझ पासी, बोलाया वाचेसी मौन पडे. देवा, तुमच्याजवळ कोणत्या पदार्थाची कमतरता आहे ते सांगायला गेलेस तर वाणीला मौन स्वीकारले पाहिजे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, शंकर शेषादी करती स्मरण, तेथे माझे मन गाऊ शके. भगवान शंकर व शेषासारखे तुझे स्मरण करतात, तेथे माझे मन कसे गाऊ शकणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, इंद्र सुरवर वाहती सुमने, तेथे म्या वाहने काय. इंद्रादी देव तुला फुले वाहतात, तेथे मी तुला काय वाहणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, परी आवडीने जोडणी ओंजळ, बुका वाहू माळ तुळशीची. परंतु आवडीने ओंजळ जोडून तुला बुक्का व तुळशीची माळ वाहतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 6व्या चरणात सांगतात, उन्हे पुरे तुम्ही करून या सांगा, जीवा लागी मग सुख तेव्हा. काही कमी जास्त झाले तर ते सांगा, कारण त्यामुळे मला समाधान वाटेल. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 7व्या चरणात सांगतात, तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना, तुम्ही नारायणा सेवकाची. श्री तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुम्ही या सेवकाची प्रार्थना ऐका. राम कृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 24वा. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ, वर्म दावी मज याचकासी. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी. कैसी कीर्ती वानू कैसा लक्ष आणू, जाणू हा कवनू कैसा तुझ. कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती, कैसी स्थिती मती न कळे मज. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवानी मज. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ, वर्म दावी मज याचकासी. मी तुझे ध्यान कसे करू व तुला कसे पाहू, याचे वर्म मला याचकाला दाखव. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी. मी तुझी भक्ती कशी करावी व सेवा कशी करावी ते सांग. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, कैसी कीर्ती वानू कैसा लक्ष आणू, जाणू हा कवनू कैसा तुझ. तुझी कीर्ती कशी वर्णन करू, कोणाकडे लक्ष देऊन तुला जाणावे हा तूच आहेस असे मी कसे ओळखू. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती, कैसी स्थिती मती न कळे मज.
तुला गीतांनी कसे गाऊ व चित्तामध्ये कसे ध्यान करू, तुझी स्थिती कशी आहे ते माझ्या बुद्धीला कळत नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझा दास झालो आहे, त्याप्रमाणे मला अनुभवाची प्रचिती आणून दे. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 25वा. काय तुझं कैसे जाणावे गा देवा, आणावे अनुभवा कैशा परी. सगुण निर्गुण स्थूल की लहान, न कडे अनुमान मज तुझे. कोणता निर्धार करू हा विचार, भवसिंधू पार तरावया. तुका म्हणे कैसे पाय तुडती, न पडे श्रीपती वर्म ठावे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, काय तुझं कैसे जाणावे गा देवा, आणावे अनुभवा कैशा परी. देवा, तुला कसे ओळखावे आणि तुझा अनुभव तरी कसा घ्यावा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, सगुण निर्गुण स्थूल की लहान, न कडे अनुमान मज तुझे. तू सगुण आहेस की निर्गुण आहेस, लहान आहेस की मोठा आहेस, हे मला काही कळत नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, कोणता निर्धार करू हा विचार, भवसिंधू पार तरावया. हा भवसागर तरून जाण्यासाठी कोणता उपाय करू. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे कैसे पाय तुडती, न पडे श्रीपती वर्म ठावे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पाय कसे मिळतील ते वर्म मला सापडत नाही. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 26वा. स्तुती करू तरी कोण माझी मती, वेदा पडे भ्रांती हे आश्चर्य. परी हा जीवागरी रामकृष्ण हरी, बैसवी लवकरी याती गुण. रूप गुण कीर्ती कृपाळू उदार, वर्णावया पार ब्रह्मानेने. रूपी नामे शिव होऊन या वेळा, वर्णिला पवळा रामनामे. तुका म्हणे मज नेनवीची शिव, नाही राहिला वाव बोलावया. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, स्तुती करू तरी कोण माझी मती, वेदा पडे भ्रांती हे आश्चर्य. तुझी स्तुती करावी तर माझी बुद्धी केवढी आहे, वेदांना पण भ्रांती पडते असे आश्चर्य आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, परी हा जीवागरी रामकृष्ण हरी, बैसवी लवकरी याती गुण. परंतु रामकृष्ण हरी हा मंत्र माझ्या जिभेवर राहू दे, माझी जात व गुण पाहू नकोस. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, रूप गुण कीर्ती कृपाळू उदार, वर्णावया पार ब्रह्मानेने. तुझे रूप गुण कीर्ती कृपाळूपणा व औदार्य यांचे वर्णन करण्यास ब्रह्मदेव सुद्धा असमर्थ आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, रूपी नामे शिव होऊन या वेळा, वर्णिला पवळा रामनामे. तुझ्या रूपावर व नामावर शंकर वेडा होऊन रामनामाची कीर्ती गाऊ लागला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे मज नेनवीची शिव, नाही राहिला वाव बोलावया. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मला शंकराचे सामर्थ्य पण कळत नाही, त्यामुळे बोलण्याला वावच नाही. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 27वा. नामाचा प्रताप न वर्णवे मज, सांग गरुड ध्वज राहे तेथे. मज वाचा किती परतल्या श्रुती, वेदमुखी श्रुती मौन ठेले. वर्णू नेणे शेष नामाचा फवाळा, चिरलिया राडा जीवा त्याच्या. अनुसरली रमा वर्णवया श्रीहरी, पायाची किंकरी होऊनी ठेली. तुका म्हणे आम्ही मानव किंकर, वर्णवया पार न कळे तुझा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात,
नामाचा प्रताप न वर्णवे मज, सांग गरुडध्वज राहे तेथे. नामाचा प्रताप मला वर्णन करता येत नाही, तेथे श्रीहरी पूर्ण राहतो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, मज वाचा किती परतल्या श्रुती, वेदमुखी श्रुती मौन ठेले. जेथे वेदाने माघार घेतली तेथे माझी वाणी काय वर्णन करणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, वर्णू नेणे शेष नामाचा फवाडा, चिरलिया राडा जीवा त्याच्या. शेष सुद्धा नामाचा मोठेपणा वर्णन करू शकत नाही. वर्णन करता करता त्याच्या जीवांना भेगा पडल्या आहेत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, अनुसरली रमा वर्णवया श्रीहरी, पायाची किंकरी होऊनी ठेली. लक्ष्मी विष्णूचे वर्णन करावयास गेली, पण त्याच्या पायाचीच दासी बनली. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्ही मानव किंकर, वर्णवया पार न कळे तुझा. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर मानव आहोत, मग तुझे वर्णन कसे करणार. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 28. आम्ही मानवांनी वर्णावे ते काय, सुरवर पाय वंदितात. गणेश शारदा करती गायन, आदि देवगण श्रेष्ठ श्रेष्ठ. जयाच्या गायनात तिष्ठो तो शंकर, तयासी पै पार न कडे तुझा. तुका म्हणे आम्ही किंकर ते किती, इंद्राची ते मती नागविली. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आम्ही मानवांनी वर्णावे ते काय, सुरवर पाय वंदितात. आम्ही मानवांनी काय वर्णन करावे, स्वर्गातील देव तुझ्या पायांना वंदन करतात. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, गणेश शारदा करती गायन, आदि देवगण श्रेष्ठ श्रेष्ठ. गणपती, सरस्वती आदी देवगण इत्यादी श्रेष्ठ तुझे गायन करतात. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जयाच्या गायनात तिष्ठो तो शंकर, तयासी पै पार न कडे तुझा. ज्यांच्या गायनापुढे भगवान शंकर उभा राहतो, त्या शंकराला पण तुझा पत्ता लागला नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्ही किंकर ते किती, इंद्राची ते मती नागविली. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सेवक तर लहानच आहोत, पण इंद्राची बुद्धी पण कुंठित होते. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 29. आगा महाविष्णू अनंत भुजांच्या, आम्हा अनाथाच्या सोयरिया. न कडे महिमा वेद मौनावती, तेथे माझी मती कोणीकडे. काय म्या वर्णावे तुझ्या थोरपणा, सहस्रवदना शक्ती नव्हे. रवी शशी जेथे तेजस हामावती, तेथे माझी मती कोणीकडे. तुका म्हणे आम्ही बाळ, तू माऊली, करावे सावली करुणेची. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आगा महाविष्णू अनंत भुजांच्या, आम्हा अनाथाच्या सोयरिया. आम्हा अनाथावर प्रेम करणाऱ्या अनंत हाताच्या हे महाविष्णू. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, न कडे महिमा वेद मौनावती, तेथे माझी मती कोणीकडे. तुझा महिमा गाण्याचा वेद गप्प बसतो, तेव्हा माझी बुद्धी काय चालणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, काय म्या वर्णावे तुझ्या थोरपणा, सहस्रवदना शक्ती नव्हे. तुझा मोठेपणा मी काय वर्णन करणार, हजार तोंडाचा शेषाला पण ताकद नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, रवी शशी जेथे तेजस हामावती, तेथे माझी मती कोणीकडे. रविचंद्र सुद्धा तुझ्या तेजामध्ये सामावून जातात, तेथे माझी बुद्धी काय जाणणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्ही बाळ, तू माऊली, करावे सावली करुणेची. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बालक असून तू आई आहेस, तू आमच्यावर प्रेमाची सावली कर. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 30.
नमो विश्वरूपा अगा माये बापा, अपारा अमुपा पांडुरंगा, विनवितो रंक दास मे सेवक, वचन ते एका ऐकावे. तुझी स्तुती वेद करिता भागला, निवांतची ठेला नेती नेती. ऋषी मुनी बहुसिद्ध कवीजन, वर्णिता तुझे गुण न सरते. तुका म्हणे ते काय माझी वाणी, जे तुझे वाखानी कीर्ती देवा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नमो विश्वरूपा अगा माये बापा, अपारा अमुपा पांडुरंगा. हे विश्वरूपा, मायबाप, अपार, अमुपा, तुला माझा नमस्कार असो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, विनवितो रंक दास मे सेवक, वचन ते एका ऐकावे. मी एक दरिद्री दास असून तुला विनंती करीत आहे की माझे वचन तू ऐक. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तुझी स्तुती वेद करिता भागला, निवांतची ठेला नेती नेती. तुझी स्तुती करता करता वेद दमला व नेती नेती म्हणत गप्प बसला. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ऋषी मुनी बहुसिद्ध कवीजन, वर्णिता तुझे गुण न सरते. ऋषी मुनी, सिद्ध, कवी तुझे गुण गात असताना पण संपत नाहीत. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, तुका म्हणे ते काय माझी वाणी, जे तुझे वाखानी कीर्ती देवा. श्री तुकाराम महाराज म्हणतात, तेथे माझी वाणी तुझी कीर्ती काय गायणार. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 31. विनविजयसे भाग्य नाही देवा, पायासी केशवा सलगी केली. धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी मती माझी. जेथे वेदा तुझा न कडेची पार, तेथे मी पामर काय वानू. जैसे तैसे माझे बोल अंगीकारी, बोबड्या उत्तरी गौरवितो. तुका म्हणे विटेवरी जी पावले, तेथे मी ठेवले मस्तक हे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, विनविजयसे भाग्य नाही देवा, पायासी केशवा सलगी केली. तुला विनंती करावी असे माझे भाग्य नाही, म्हणून मी तुझ्या पायाशी जवळ आलो आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी मती माझी. मी धीटपणाने हे पत्र लिहित आहे, परंतु माझी बुद्धी तुझे अपार स्वरूप जाणू शकत नाही. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जेथे वेदा तुझा न कडेची पार, तेथे मी पामर काय वानू. वेदाला जेथे तुझा अंत लागत नाही, तेथे मी पामर काय करणार. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, जैसे तैसे माझे बोल अंगीकारी, बोबड्या उत्तरी गौरवितो. माझे बोल जसे आहेत तसे स्वीकार, मी बोबड्या वाणीने तुझा गौरव करीत आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, तुका म्हणे विटेवरी जी पावले, तेथे मी ठेवले मस्तक हे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर जी पावले आहेत त्याच्यावर मी मस्तक ठेवले आहे. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 32. त्रिगुण आटी व वाचेचा पसारा, पडेल विचारा सर्व रस. आदि मध्य अंती नाही अवसान, जीवनी जीवन मिळून गेले. रामकृष्ण नाम माड ही साजरी, ओवली गोजरी करणी मनी. तुका म्हणे तनू झाले हे शीतळ, आवडी सकळ ब्रह्मानंदे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, त्रिगुण आटी व वाचेचा पसारा, पडेल विचारा सर्व रस. त्रिगुण वगैरे सर्व वाणीचा पसारा असून सर्व रसांचा मग विचार पडेल. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, आदि मध्य अंती नाही अवसान, जीवनी जीवन मिळून गेले. आदि मध्य व शेवटी जेथे काहीच नाही
पाण्यामध्ये जसे पाणी मिळून जावे तसे सर्व जाणार आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, रामकृष्ण नाम माळ ही साजरी, ओवली गोजरी करणी मनी. रामकृष्ण नामाची सुंदर माळ ओवून मनात व कानात घातली आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे तनू झाली हे शीतळ, आवडी सकळ ब्रह्मानंदे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, माझे शरीर ब्रह्मानंदामुळे थंड झाले. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 33वा. इतुके करी देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाडी माझा. इतुके करी देवा ऐके हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझं देखी. इतुके करी देवा विनवित तुझं, संत चरण रजवंदी माया. इतुके करी देवा ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवसा रात्री. भलतिया भावे तारी पंढरीनाथा, तुका म्हणे आता शरण आलो. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, इतुके करी देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाडी माझा. देवा इतके कर, माझे बोलणे ऐक, की माझा सर्व अभिमान जाळून टाक. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, इतुके करी देवा ऐके हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझं देखी. देवा इतके कर की सर्व ठिकाणी मला तुझे रूप दिसेल. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, इतुके करी देवा विनवित तुझं, संत चरण रजवंदी माया. देवा तुला विनंती करून सांगतो, इतके कर की संत चरणावर मी मस्तक ठेवीन. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, इतुके करी देवा ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवसा रात्री. देवा इतके कर की मी रात्रंदिवस तुला पंढरीनाथाला हृदयात धरून राहीन. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, भलतिया भावे तारी पंढरीनाथा, तुका म्हणे आता शरण आलो. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी तुला शरण आलो आहे. रामकृष्ण हरी. इति श्री तुकाराम हरिपाठ समाप्त. पुढील श्री संत निवृत्ती महाराज सार्थ हरिपाठ चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री संत निवृत्ती महाराज सार्थ हरिपाठाचे सर्व अभंगाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.